नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमची निवड मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत झाली असेल आणि तुम्ही 1 ते 2 महिन्यापासून काम करताय, पण तुम्हाला अजून एकही पेमेंट मिळाले नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्ही YouTubeवरती अनेक व्हिडिओ पाहिले असतील, की या तारखेला तुम्हाला पेमेंट येणार आहे, तारीख फिक्स झाली. पण अशा प्रकारचे व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीच तथ्य पाहायला मिळणार नाही. मित्रांनो, तुम्ही ज्या पण कार्यालयामध्ये, ज्या पण आस्थापनेमध्ये जॉइन झाला आहात, त्या आस्थापनेमध्ये, त्या आस्थापनेला किंवा त्या कार्यालयाला किंवा निमशासकीय कार्यालयाला काही आयडी पासवर्ड देण्यात आलेले आहेत आणि ते आयडी पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याच आयडी पासवर्डवरून तुमची जी अटेंडन्स आहे, ती ऑनलाईन करायची आहे. त्यांनी ती अटेंडन्स ऑनलाईन केल्यानंतर ती जी जिल्हा कार्यालय आहे, जिल्हा मुख्यमंत्री जिल्हा कौशल्य कार्यालय आहे, त्यांच्याकडे जाणार आहेत. ते व्हेरिफाय करणार आहेत तुमचे अटेंडन्स आणि ते पुढे फॉरवर्ड करणार आहेत. त्यानंतर तुमचं पेमेंट अप्रूव्हल होणार आहे. मित्रांनो, या स्टेप फॉलो केल्यानंतरच तुमची पेमेंट जमा होणार आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोणत्या तारखेला होणार आहे? मित्रांनो, असं काही नाही आहे, की कुठलीही फिक्स तारीख नाही आहे. तर यापूर्वी ज्या पण लोकं सध्या जे पण प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत, त्यांना कंटिन्यू पेमेंट मिळत आहे. 4 ते 5 दिवसापूर्वी काही जणांना पेमेंट मिळालेली आहे, कारण त्यांची अटेंडन्स जी आहे, ती ऑनलाईन झालेली आहे. जर तुमची पेमेंट तुम्हाला मिळाली नसेल, तर तुम्ही हे चेक करून पाहायचं आहे, की तुमच्या ऑफिसने, तुमच्या कार्यालयाने तुमची अटेंडन्स जी आहे, ती ऑनलाईन केलेली आहे का नाही? आणि शेवटचं तुम्हाला जर कुठं माहिती चेक करायची असेल, तर तुम्ही तुमचं जे जिल्हा कौशल्य विकास कार्यालय आहे, तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. याबाबत विचारपूस करू शकता. त्यानंतरच तुमची पेमेंट होणार आहे. मित्रांनो, माहिती जर आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.